कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंदचा एल्गार. तालुका कृषी साहित्य विक्रेत्यांचे तहसीलदारांना निवेदन. दीर्घकाळ प्रलंबित गंभीर अडचणी आणि समस्यांबाबत शासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बेमुदत बंदचा एल्गार पुकारला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुका कृषी साहित्य विक्रेत्यांनी सोमवारी दिनांक 27 एप्रिलपासून कृषी केंद्र बेमुदत बंद ठेवण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात नमूद आहे की गेल्या अनेक वर्षांपासून कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध गंभीर अडचणी प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी आमच्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील संघटनांकडून शासनास संग्रामपूर तहसीलदारांना निवेदन देताना शिवशंकर घिवे, सोपांढोरे आणि इतर सातत्याने निवेदने, पत्रव्यवहार आणि बैठकीद्वारे अवगत करण्यात आलेला आहे. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही या समस्यांवर आजपर्यंत कोणतीही ठोस, परिणामकारक आणि दिलासा देणारी कार्यवाही झालेली नाही. याउलट प्रशासनाकडून अधिकाधिक जाचक नियम आणि अटी लादण्यात येत आहेत. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दरम्यान राज्यस्तरीय मापदा संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 27 एप्रिलपासून कृषी केंद्र बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रे देखील बेमुदत बंद राहणार असल्याचं निवेदनात नमूद झालं आहे. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शासन स्तरावर आमच्या सर्व प्रलंबित मागण्या आणि समस्या मांडून त्यावर त्वरित आणि ठोस कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुका अध्यक्ष शिवशंकर घिवे, सचिव सोपांढोरे, सुरेश राठी यांच्यासह आकाश ठाकरे, तुषार सातव, नितीन सौदागर, सत्यविजय रावणकर, गजानन नागळे आदी उपस्थित होते.